महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या रोज नवनवीन भूकंप होत आहेत. राज्यात एका बाजूला ठाकरे सेनेतील 9 पैकी 6 खासदार फुटून शिंदे सेनेत गेल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. दोन्ही शिवसेनेत पुन्हा एकदा टोकाचे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. परंतु पडद्यावर जी खासदारांची फूट दिसते त्याहीपेक्षा भयंकर आणि धक्कादायक राजकारण पडद्यामागे शिजतंय. राज्यातील नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीवरून जुनी चर्चा आता नवीन तथ्यांच्या आधारे पुन्हा वर आली आहे. महाराष्ट्राचं एकूण राजकारण, आगामी विधानसभा निवडणुकांचं गणित आणि महायुतीमधील अंतर्गत धुसफूस समजून घेण्यासाठी सध्या ही 2 प्रकरणं समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातलं पहिलं प्रकरण आहे नाशिकचं, जिथे कोणतीही ताकद नसलेले, प्रचार न केलेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते निवडून येतात आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार पराभूत होतात. आणि दुसरं प्रकरण आहे सातारा सांगली विधान परिषदेचं, जिथे महायुतीचा उमेदवार जिंकला असला तरी महायुतीची तब्बल 100 मतं फुटल्याची धक्कादायक चर्चा आहे. या दोन्ही प्रकरणांवरून एक गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे की महायुतीमध्ये सब कुछ चंगासी असं काहीच नाहीये. आज आपण या दोन्ही प्रकरणांचा सविस्तर इनसाइड स्टोरी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सगळ्यात आधी समजून घेऊयात की नाशिकचं प्रकरण काय आहे. नाशिकची ही निवडणूक राजकीय विश्लेषकांनाही चक्रावून टाकणारी ठरली. गोकुळ गीते हे या निवडणुकीत उभे होते, परंतु गंमत म्हणजे गोकुळ गीते हे न महायुतीचे उमेदवार होते ना महाविकास आघाडीचे. ते एक अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. त्यांच्या प्रचारासाठी कोणताच मोठा नेता नाशिकमध्ये आला नाही. महायुती किंवा महाविकास आघाडीसारखी मोठी यंत्रणाही त्यांच्या पाठीशी नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी स्वतःहून फारसा सक्रिय प्रचारही केला नव्हता. एका टप्प्यावर तर त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणाही केली होती. तर दुसऱ्या बाजूला गीतेंच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात होते महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे. दराडेंच्या पाठीशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना, भाजप आणि सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी अशी तिन्ही पक्षांची मोठी प्रचंड ताकद होती. कोट्यवधी रुपयांचा निधी, बड्या नेत्यांच्या सभा, मोठी प्रचार यंत्रणा, असं सगळं अनुकूल वातावरण नरेंद्र दराडे यांच्यासाठी होतं. राजकीय गणितांनुसार दराडेंचा विजय अगदी सोपा वाटत होता, परंतु जेव्हा निकाल लागला तेव्हा सगळ्यांचेच डोळे पांढरे झाले. मोठ्या दिमाखात प्रचार करणाऱ्या नरेंद्र दराडेंचा दारुण पराभव झाला आणि ज्यांनी प्रचारातून माघार घेतली होती ते अपक्ष उमेदवार गोकुळ गीते थेट आमदार म्हणून निवडून आले. आता महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला सर्वात मोठा प्रश्न हा आहे की ज्या गोकुळ गीतेंकडे स्वतःची कोणतीही मोठी राजकीय ताकद नव्हती, ज्यांनी प्रचार केला नाही, त्यांच्या मागे अशी कोणती अदृश्य शक्ती होती जिने महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला आसमान दाखवलं. तर नाशिकच्या राजकीय वर्तुळात सध्या एकाच नावाचा उघडपणे उच्चार केला जातोय आणि ते नाव म्हणजे भाजपचे संकटमोचक, राज्याचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन. असं बोललं जातंय की नाशिक जिल्ह्यावरील वर्चस्वावरून आणि स्थानिक राजकारणावरून भाजप आणि शिंदे सेना यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अंतर्गत वाद सुरू आहेत. नरेंद्र दराडे हे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार होते. त्यांना उमेदवारी मिळाल्यापासूनच भाजपमधील एक मोठा गट प्रचंड नाराज होता. गिरीश महाजन यांनी पडद्यामागून आपल्या अत्यंत विश्वासू यंत्रणेला गोकुळ गीतेंच्या मागे उभं केलं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी अंतर्गत रणनीती आखून महायुतीचे उमेदवार दराडे यांच्याऐवजी बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवार गीतेंना मदत केली. हा पराभव नरेंद्र दराडे यांच्या जिवारी लागला. पराभवानंतर मीडियाशी बोलताना त्यांच्या डोळ्यातलं पाणी आणि मनातील संताप स्पष्टपणे दिसत होता. दराडेंनी अत्यंत भावनिक आणि तितकीच आक्रमक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की महायुतीनेच माझा घात केलाय. एक अधिकृत उमेदवार जेव्हा जाहीरपणे सांगतो की माझ्याच मित्रांनी माझा घात केलाय, तेव्हा महायुतीमधील अंतर्गत पोकळी चव्हाट्यावर येते. दराडेंचा रोख हा थेटपणे भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर आणि गिरीश महाजनांच्या समर्थकांवर होता. परंतु नाशिकच्या या राजकीय नाट्याचा क्लायमॅक्स इथेच संपला नाही. खरा ट्विस्ट तर पुढे आला. अपक्ष म्हणून निवडून आलेले गोकुळ गीते यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाडलं होतं. ते विजयी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज थेट शिंदे सेनेचे अधिकृतपणे सहयोगी सदस्य झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पुत्र व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी गीतेंना सहयोगी बनवलं.
महायुतीमधील शिंदे सेनेच्या अधिकृत उमेदवाराला पाडून जो अपक्ष जिंकतो त्याच पक्षाचे मुख्य नेते आपल्यासोबत घेतात। यावरून हे स्पष्ट होतं की महायुतीत एकमेकांप्रती किती टोकाचा विरोध, अविश्वास आणि सुडाचं राजकारण सुरू आहे। भाजपला शह देण्यासाठीच शिंदे गटाने ही छुपी खेळी खेळली होती की भाजपच्या खेळीला शिंदे गटाने आपल्या बाजूने फिरवलं, हा आता मोठा संशोधनाचा विषय ठरलाय। दुसरं प्रकरण आहे सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीचं। या निवडणुकीचा निकाल पाहिला तर वरकरणी महायुतीसाठी आनंदाची बातमी दिसेल, कारण इथे भाजपचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम विजयी झाले आहेत। भाजपच्या गोटात जल्लोषही झाला, परंतु राजकारणात जे काही दिसतं ते नेहमीच सत्य असतं असं काही नाही। या विजयाच्या आनंदापेक्षा सध्या महायुतीमध्ये 100 मतं फुटल्याची जी चर्चा आहे तिने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची झोप उडवली आहे। आता गणित समजून घेऊयात। सातारा आणि सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीचे एकूण संख्याबळ आणि कागदावर असलेली मतं लक्षात घेतली तर महायुतीच्या उमेदवाराला जितकी मतं मिळायला हवी होती त्यापेक्षा तब्बल 100 मतं कमी मिळाली। म्हणजेच कागदावर महायुती सोबत असलेले 100 मतदार प्रत्यक्षात मतदानाच्या वेळी फुटले आणि त्यांनी महायुतीच्या विरोधात मतदान केलं। यावरून 3 मोठे प्रश्न चर्चेत आले आहेत। पहिला प्रश्न, महायुतीची ही 100 मतं कशी फुटली? दुसरा प्रश्न, ही मतं कोणी फोडली? आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही 100 मतं गेली कोणाला? या प्रश्नांची उत्तरं शोधताना महायुतीमधील 3 पक्षांमधील अंतर्गत अविश्वास समोर येतो। लोकसभा निवडणुकीत सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये महायुतीला मोठा फटका बसला होता। सांगलीत विशाल पाटील निवडून आले तर साताऱ्यात उदयनराजे भोसले जिंकले असले तरी भाजपला तिथे प्रचंड संघर्ष करावा लागला होता। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुतीची ही 100 मतं महाविकास आघाडीच्या आणि विशेषतः शरद पवार गट आणि काँग्रेसच्या उमेदवाराला गेली आहेत। सांगली आणि साताऱ्यात अजित पवार गटाचे आणि शिंदे गटाचे अनेक स्थानिक नेते, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य भाजपच्या स्थानिक हुकुमशाहीवर नाराज आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला तिकीट मिळणार की नाही या भीतीपोटी आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी या मतदारांनी पडद्यामागून महाविकास आघाडीला मतदान केल्याचं बोललं जात आहे। दुसरा एक सूर असाही आहे की लोकसभा निवडणुकीत एकमेकांचा गेम करण्याच्या ज्या घटना घडल्या त्याचा वचपा या विधान परिषद निवडणुकीत काढण्यात आला। म्हणजे तुम्ही आमचा खासदार पाडला, आता आम्ही तुमच्या आमदाराला मत देणार नाही, अशी छुपी रणनीती स्थानिक पातळीवर आखली गेली आणि त्याचाच परिणाम म्हणजे ही 100 मतं फुटली। नाशिक आणि सातारा सांगली या दोन्ही प्रकरणांचा जर आपण एकत्रितपणे विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक भीषण वास्तव समोर येतं। ते म्हणजे महायुतीमध्ये वरून जरी आम्ही एकत्र आहोत, आम्ही भाऊ भाऊ आहोत असं दाखवलं जात असलं तरी स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांचं राजकारण संपवायला टपले आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जर अधिकृत उमेदवारांचा असा गेम होणार असेल तर महायुतीसमोर महाविकास आघाडीपेक्षा स्वतःच्याच अंतर्गत बंडाळीचे मोठे आव्हान असणार आहे। नाशिकमध्ये अपक्ष गोकुळ गीतेंचा विजय आणि त्यानंतर त्यांचा शिंदे सेनेत झालेला प्रवेश आणि दुसरीकडे सातारा सांगलीत भाजपचा विजय होऊनही फुटलेली 100 मतं, या दोन्ही घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं? महायुतीमध्ये खरंच अंतर्गत धुसफूस शिगेला पोहोचली का? आगामी विधानसभा निवडणुकीत याचा महायुतीला मोठा फटका बसू शकतो का? आणि नाशिकमध्ये दराडेंनी म्हटल्याप्रमाणे खरंच महायुतीने त्यांचा घात केलाय का? यावर तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।